अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. असंच राहू द्या. किम निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी एकत्रित जमलोय. सर्वांना माहीत आहे, ज्ञात आहे, पण सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. त्या नियमानुसार वार्षिक सलाबाद प्रमाणे चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र बारागाव पिंपरी. गाव तर एकच आहे, मग बारागाव पिंपरी का बरं? हा असेल काही, नंतर सांगतो. साधू संतांच्या आशीर्वादानं समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ, सप्ताह कमिटी यांच्या तनानं, मनानं आणि धनानं चालू असणारा हा सप्ताह गेली 35 वर्ष झाली अतिशय भव्य दिव्य स्वरूपात पार पडतोय. आणि चालू वर्ष आहे 36वा, म्हणजे त्रितपपूर्ती सोहळा. बरोबर ना? हा. सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं त्या ठिकाणी अतिशय गोड त्या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला वाटतं 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा. कितवी? 5व्या आहे का? माझ्या लक्षात होतं, तुमचं लक्ष आहे का नाही ते पाहिजे होतं. महाराज कीर्तनकार चिमटीत कसा येईल आणि हा कसा येईल? हो, एवढा सोपा आहे का? हा कवळीत येत नाही तर चिमटीत काय येणार आहे? हा, आता मला कळालं, पहिला बॉल टाकल्यावर नेमकं तुम्हाला काय लागतं. मग अभंग चुकीचा निवडला का काय असं वाटायला लागलं मला आता. पण नाही, असं ऐका, त्यातही करूया छान चिंतन. अतिशय गोड त्या ठिकाणी वातावरण आहे. 6व्या दिवसाची नाही तर 5व्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ भजनी मंडळाच्या वतीनं माझ्या वाट्याला आली. आणि तुम्हा वारकरी मायबापांचं दर्शन मला घडलं. माझी मी मला धन्यता देतो. विठ्ठला माझ्याकडे वेळ फार कमी, म्हणजे आता मी असंही म्हणू शकत नाही 1 तास उरला. हा, कारण 10 मिनिटं जास्त आहे ना, त्यामुळे 1 तास 10 मिनिटं उरले सागर महाराजांशी. बरोबर आहे की नाही? पण त्याच्यात तुम्हाला राग आला तरी चालेल, मी 10-5 मिनिटं थोडी जास्तच घेणार आहे. हवा चालेल का तुम्हाला? चालेल का? त्याच पाकिटात. हे महत्वाचं आहे, कारण वातावरण इतकं गोड आहे. तुम्हाला सांगू का काय नियोजन आहे राव. आणि आता खऱ्या अर्थानं मला म्हणता येईल, मागे पुढे उभा पांडुरंगाची मूर्ती इतकी गोड आहे. नियोजन ज्यांचं असेल त्यांना धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या. फार गोड महाराज, इतकं प्रभावी त्या ठिकाणी वातावरण वाटतंय. आणि त्यातल्या त्यात 7 ते 9 हा, म्हणून अतिशय गोड आनंद आहे. माझी विनंती, कलाकारांसह थोडा फटकळ स्वभाव आहे माझा, दादालाही माहिती. एक विनंती, फक्त आपल्या खिशात जेवढं यंत्र आहे ना तेवढं त्याचा गाळा दाबा. 1 तास एकदम पिन ड्रॉप सायलेन्स. घरचं दारचं काहीच डोक्यात येऊ देऊ नका. फक्त भगवत चिंतन आपल्याला करायचंय आणि भगवंताचं गुणानुवाद करून संतांचं चरित्र त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचंय. थोडंसं त्या ठिकाणी त्याच्यावरती एक नजर टाकायची आहे. म्हणून टाळी वाजवा आणि भजन करा. विठ्ठला वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अखिलकोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायातील थोर संतरत्न विश्वसंत अनंत कृपावंत पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा चिंतनी असा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलाय. विठ्ठला अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. कोणाचा आहे बोला पटकन. हा, बोलत चला. आपल्याला संवादात्मक कीर्तन करायचंय. आज समजून घ्यायचंय. उद्या कोणी म्हणायला नको कोणी आणला होता तो कालचा, सगळं मंडपावर न गेलं. अतिशय रुचेल पचेल अशा भाषेमध्ये आपल्याला कीर्तन करायचंय. सेवेकरता निवडलेला अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. कोणाचा आहे? एकनाथ महाराजांचा. आणि या अभंगाच्या माध्यमातून शांतीब्रह्म एकनाथ महाराज माझ्या निवृत्तीनाथांना धन्यता देऊन त्यांचा महिमा प्रतिपादित करता किंवा वर्णन करता. विठ्ठला वर्णन करणारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज दिनेश दादा, आणि ज्यांचं वर्णन करता ते निवृत्ती दादा आहे. व्यवहारामध्ये आपण पाहतो कधी कधी वर्णन करणारा हा कनिष्ठ असतो, तर ज्याचं वर्णन करायचं तो श्रेष्ठ असतो. कधी कधी वर्णन करणाराही कनिष्ठ असतो आणि ज्याचं वर्णन करायचं तो सुद्धा कनिष्ठ असतो. पण क्वचितच असा योगायोग येतो की ज्यांचं वर्णन करायचं
तेही श्रेष्ठ आहे आणि जे वर्णन करता ते सुद्धा श्रेष्ठ आहे. विठ्ठला महाराज व्यवहाराचं उदाहरण देतो. गावाच्या पारावरती बसलेला बिड्या फुकून फुकून छाताड त्याची मधी गेलेली असा एखादा माणूस दारासिंग सारख्या पैलवानांचं वर्णन करतो. आबा याला वर्णन म्हणता येईल का? नाही, याला वरण म्हणता येईल, वरण. मग तुरीचं का मुगाचं का ते तुम्ही ठरवा. महाराज काय वर्णन होणार आहे हो? ज्यांना त्या ठिकाणी या भारत मातेचं या महाराष्ट्राचं नाव लौकिक केलंय अशी असणारे दारासिंग आणि त्यांचं वर्णन गावाच्या पारावरती बसलेला बिड्या फुकणारा करतो. वर्णन करणारा कनिष्ठ आहे पण ज्यांचं वर्णन करतो ते मात्र श्रेष्ठ आहे. याला वर्णन म्हणता येत नाही. कधी कधी सासू आपल्या जावयाचं वर्णन करते. संसारातलं मी अजिबात काही सांगणार नाही. मग ती म्हणते नाकाचा मोती ठेवी गहाण आणि राखी जावयाचा मान. तेवढं बरं आलं. वा 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 क्या बात आहे. अगदी आहा से आहा तक बसले तुम्ही. वा 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 वा. ज्यांनी डोक्यावर पदर घेतले ना त्यांना धन्यवाद. वा 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 वा. लाडक्या बहिणीचे 1500 आले का मावशा हो? हा काय क्या बोलावं. असो तुमचे चेहरे असे टवटवीत दिसत आहे. मला ते दर महिन्याला 1500 येत्या ना त्याचं काय वाटत नाही पण मा पाकिटातून दररोज 1500 गायब होते त्याचं दुःख आहे मला. विठ्ठला आबा रोज 1500 खिशातून गायब आहे. त्याला करायचं काय? मी आता पाकिट आहे ना महाराज गाडीत ठेवतो वरती कमी दाखवितो मी. आता ऐका मुद्दा लक्षात घ्या की कधी कधी सासू आपल्या जावयाचं वर्णन करते. वर्णन करणारी सासू आणि वर्णन विषयक जावई हे दोघही कनिष्ठ स्वरूपाचे आहे. पण आज या अभंगाच्या माध्यमातून जर विचार केला तर वर्णन करणारेही श्रेष्ठ आहे आणि ज्यांचं वर्णन करताय ते सुद्धा श्रेष्ठ आहे. मग वर्णन करणारे कोण आहे? विश्वसंत अनंत कृपावंत पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज. काय नाथ महाराजांचा अधिकार हो? हजारो वर्ष नामस्मरण करून जो भगवान परमात्मा स्वप्नातही आला नाही तो नाथांच्या घरी राबला कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. ओ कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळवंत त्याचे पाये. 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 ओ वाळू आरती स्वामी एकनाथा. ओ वाळू आरती स्वामी एकनाथा. जोरदार टाळ्या आमच्या आबांसाठी. सिंगलच प्रमाण द्यायचे आबा आज आपल्याला. मी सुद्धा कमीत कमी 35-40 प्रमाण देणार 100%. पण सिंगल देणार महाराज. तुम्ही विचार तुम्ही सिंगलच वाजवायचं, डबल नाही वाजवायची, लघी डबल नाही वाजवायची. सिंगलच. ऐका कावडीने पाणी वाही जो भगवान परमात्मा स्वप्नातही येत नाही तो शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष कामं केली. 12 वर्ष चंदन उघडावून दिलं राहुल दादा. 12 वर्ष कीर्तनात टाळ घेऊन उभे राहिले आणि 12 वर्ष कावडीनं पाणी वाहिलं. महाराज ही तर लौकिकता आहे पण श्रीमंतीच्या बाबतीत शांती ब्रह्म एकनाथ महाराज वारकरी संप्रदायातले सगळ्यात श्रीमंत संत. पैशाच्या बाबतीत तर होते पण ग्रंथ संपदेच्या बाबतीत सुद्धा वारकरी संप्रदायातील सगळ्यात श्रीमंत संत म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराज. विठ्ठला असे नाथ महाराज आहे का ज्यांचं वर्णन करत असताना प्रत्येक साधू महात्म्यानं केलंय. पण त्यांचा जर विचार केला एकंदरीत जगभरामध्ये आपण विचार केला तर काही फक्त संत झाली ते शांत झाले नाही. काही संत झाले शांत झाले पण ते श्रीमंत झाले नाही. काही श्रीमंत झाले शांत झाले पण ते संत झाले नाही. संत शांत आणि श्रीमंत असा त्रिवेणी संगम म्हणजे नाथबाबा. फार गोड चरित्र आहे. शांतीचा विचार जर केला तर यमन अंगावरी थुंकला प्रसाद देऊन मुक्त केला. आपल्या सर्वांना माहिती. श्रीमंतीचा विचार सुद्धा अनेक त्या ठिकाणी पुरावे आहेत पण आज मला विशेष तुम्हाला समाधी सांगायची. या अभंगाची निवड का केली? माझ्या डोक्यात आज मल्हारीची वारी होता पण मी दर्शनाला गेल्यानंतर मला तिकडे शिवपिंड दिसली आणि इथं पहिलाच फोटो माझ्या निवृत्तीनाथांचा दिसला म्हणून शिवे अवतार धरून
ही संगती लावावी म्हणून त्या ठिकाणी या अभंगाची निवड केली. ऐका. अन नाथ महाराज यांचा अधिकार फार श्रेष्ठ आहे. आणि असे नाथ महाराज माझ्या निवृत्तीनाथांचं वर्णन करतात. अजून एक संगती सांगतो आठवली. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अधिकार जर पाहायला गेलं, शांतीब्रह्म एकनाथ महाराज कोणाचा अवतार आहे तर भानुदासाचे कुळी आणि महाविष्णूचा अवतार. विष्णूचा अवतार असणारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज. त्यात आणखी एक संगती. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला गीता सांगितली. कुठं सांगितली? कुरुक्षेत्रावरती. ज्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं गीता सांगितली तो कृष्ण परमात्मा म्हणजे विष्णूचा अवतार. बरोबर. बरं, त्या गीतेवरती टीका करून भावार्थ दीपिका नावाचा ग्रंथ निर्माण केला, ज्याला ज्ञानेश्वरी म्हटलं जातं. ते ज्ञानोबराय सुद्धा ज्यांनी केली ते सुद्धा महाविष्णूचा अवतार. आणि ऐका ना, ती टीका केलेली ज्ञानेश्वरी तिची शुद्धी केली आणि समाजापर्यंत पोहोचवली. ते नाथ बाबा सुद्धा महाविष्णूचा अवतार. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. काय अधिकार आहे नाथांचा. आणि अशा श्रेष्ठ अधिकाराचे नाथ बाबा माझ्या निवृत्तीनाथांचा महिमा प्रतिपादित करता. पण निवृत्तीनाथांचा अधिकार काय तर निवृत्तीनाथांचा अधिकार जर पाहिला तर ते कोण होते? विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू. निवृत्ती दातारू शिवे अवतार धरोनी. शिवे अवतार धरोनी. ऐका. हा, सेना महाराज वर्णन करता निवृत्तीनाथ कोण आहेत? शिवाचा अवतार. निवृत्तीनाथ शिवाचा अवतार आहे आणि स्वामी निवृत्ती दातार. ऐका, हे सेना महाराजांचं प्रमाण आहे. वर्णन करणारे हे महाविष्णूचा अवतार आहे आणि ज्यांचं वर्णन करतात ते भगवान शिवाचा अवतार आहे. म्हणजे वर्णन करणारेही श्रेष्ठ आहे आणि ज्यांचं वर्णन करतात ते सुद्धा श्रेष्ठ आहे. का हो महाराज? वर्णन नक्की घडतंय का? हो घडतंय. कारण सर्वसामान्य जीव संतांचा महिमा वर्णन करू शकत नाही. भक्ताचा महिमा वर्णन करण्यासाठी भक्तच लागतो. दुर्लभ या गती आणि काचे. ओ आणि काचे. दुर्लभ या गती आणि दुर्लभ या गती अनेकाचे. अनेकाचे. दुर्लभ या गती अनेकाचे. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती. दुर्लभ या गती आणि काचे. दुर्लभ या गती आणि काचे. अनेकाची अनेकाची अनेका. वर्णन करणारे नाथ बाबा हेही भक्त आहे आणि ज्यांचं वर्णन करतात ते सुद्धा भक्त आहे. म्हणून भक्ताचा महिमा भक्ताची जाणती. पखवाद्याचा महिमा पखवादा जाणती. हा कीर्तनकार नाही जाणती का? जाणती जाणती, कारण ते पूर्वाश्रमातले पखवादे होते. विठ्ठला ऐका ना, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती आणि दुर्लभ या गती. बाकीच्यांचं कामच नाही महाराज, इथं कामच नाही. म्हणून एक भगवत भक्त दुसऱ्या भगवत भक्ताचं गुणानुवाद करतोय. नाथ मामा निवृत्तीनाथांचं वर्णन करताय आणि वर्णन करत असताना त्यांना धन्यता देतात. अभंगाचं प्रथम चरण. धन्य निवृत्ती देवा. धन्य धन्य निवृत्ती देवा. धन्य धन्य निवृत्ती देवा. धन्य धन्य निवृत्ती देवा. देवा धन्य
त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवत जा, वाजवा जरा. हे एवढं सहजासहजी नाही येत बाबा, इथं घासावी लागते. हा, काहींचं आयुष्य गेलं पण दागिना महाराज मापात आला नाही, त्यांचा नाही आला. काहींचं आयुष्य गेलं पण साच लागला नाही, फक्त सारे गप बसा करीत राहतात ते. ऐका महाराज, हा सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये पहिली चरण मी अगदी धावते सोडणारी, राजगुरू भाऊ अगदी धावते. हा, नाथ महाराज माझ्या निवृत्तीनाथांचं वर्णन करत असताना त्यांना धन्यता देतात. बरं, एकदा नाही दोनदा देतात. का देतात? मला स्फुरलेला भाव सांगतो. का निवृत्तीनाथांना धन्यता देता? याचं कारण, निवृत्तीनाथांच्या अगोदर जी ज्ञानदानाची परंपरा होती, जी गुरु परंपरा होती, ही एक गुरु एक शिष्य परंपरा होती. एकानं एकाला द्यायचं, दुसऱ्याला द्यायच्या भानगडीत पडायचं नाही, अशी मर्यादित स्वरूपाची असणारी गुरु परंपरा माझ्या निवृत्तीनाथानं मोडली आणि जे ज्ञान आहे या बहुजन समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्ञानदादांच्या हाती दिलं. म्हणून तर ज्ञानदादा हरिपाठात म्हणतात, निवृत्तीने दिधले माझे हाती, निवृत्तीने दिधले माझे हाती, निवृत्तीने दिधले माझे हाती, निवृत्तीने दिधले. ज्ञान गुण गम्य देवाला धरले, निवृत्तीने दिधले माझे हाती, निवृत्तीने दिधले माझे हाती, माझे हाती माझे हाती माझे हाती. हरिपाठामध्ये ज्ञानदादा वर्णन करतात, ज्ञान गुढ गम्य ज्ञानदेवाला आधले, निवृत्तीनं दिधले माझे हाती. हा ज्ञानाचा प्रवाह, हे ज्ञान निवृत्तीनाथानं दिलं म्हणून ज्ञानोबरायानं ज्ञानेश्वरी निर्माण केली. म्हणून ज्ञानोबरायानं चांगदेव 65 अमृत अनुभव असेल, हरिपाठ असेल, ही सगळी कृपा कोणाची आहे? निवृत्तीनाथांची. म्हणून ज्ञानोबरायानं जेवढीही ग्रंथ संपदा निर्माण केली, प्रत्येक ठिकाणी माझ्या निवृत्ती नामाचा उधो केलाय, त्यांना त्या ठिकाणी वर्णन केलंय, त्यांचं गुणानुवाद गायलंय आणि त्यांना विनम्र त्या ठिकाणी प्रणाम केलाय, आभार मानले असं म्हणा. का हे सगळं कृपा प्रसाद मला कोणाकडनं आहे? तर माझ्या निवृत्ती दादांकडनं आहे महाराज. आणि तो ज्ञानाचा प्रवाह निवृत्तीनाथानं या जगाला दिला. म्हणून सगळ्या संतांनी त्यांचं वर्णन करत असताना दातार म्हणून केले. दातार म्हणजे दान देणारी. हा, तुम्ही जे मघा प्रमाण दिलं, विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातार. दातार म्हणजे दान देणारी, बरोबर आहे की नाही? ऐका, अजून जनाबाई सुद्धा म्हणता, निवृत्ती दातार गयने प्रसादे, निवृत्ती दातार ज्ञानदेवाचार चोचविले, ज्ञानदेवाचार चोचविले, हरिद्राने बोध गोरक्षाचे केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षाचे केला, गोरक्षाचे केला, गोरक्षाचे केला. ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात, गहिनी प्रसादे, गहिनी नाथांकडनं जो ज्ञानाचा प्रवाह आला, तो निवृत्तीनाथानं संकोचित वृत्ती न धरता निवृत्ती दातार का म्हटलंय? हा, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. आणि ज्ञानदेवा सार ज्ञानोबरायानं सगळं त्या ठिकाणी घेतलं आणि तुम्हा आम्हाला उपलब्ध करून दिलं. म्हणून हा ज्ञानाचा प्रवाह. एक सांगू का, मी नेहमी सांगत असतो, हे जगातलं सगळं ज्ञान कुठून आलंय? आदिनाथापासून, हा, किंवा आदिनाथ उमा बीज प्रगटले, जगातलं सगळं ज्ञान हे शिवजींकडनं आलेले. आणि निवृत्तीनाथ शिवाचा अवतार आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि त्याही पुढे सांगू का, पूज्यश्री आसरामजी महाराज बडे यांच्या मुखातून ऐकले. आजही वारकरी संप्रदायात तो भेद नाही. आता शिवरात्र झाली म्हणून थोडासा स्पर्श करून जातो. आजही पण मद्रास कोर्टामध्ये शैव आणि वैष्णव यांच्यामध्ये वाद चालू आहे. हा, पण आपल्यात नाही तो. हरिहरा भेद नाही नका करू वात, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. ऐका, वारकरी संप्रदायाचा जो उभा गंध आहे ना, या उभ्या गंधाचा पाया जर कोण असेल तर तो आडवा गंध आहे. आडवा गंध आहे, कारण ही परंपरा नवनाथांपासून त्या ठिकाणी आलेली. पुढे त्याचा मी विस्तार करेल. आणि निवृत्ती दादा यांनी ज्ञानाचा प्रवाह त्या ठिकाणी तुम्हा आम्हाला दिला, हे ज्ञान तुम्हा आम्हाला उपलब्ध करून दिलं. मग त्यांना एकदा धन्यता देऊन चालेल का? नाही. म्हणून तर धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा. काय महिमा वर
वर्णावा काय महिमा वर्णावा काय महिमा वर्णावा काय महिमा वर्णावा नाथ महाराज म्हणता धन्य धन्य निवृत्ती देवा, तुमचा महिमा मी काय वर्णन करू. हे एवढं ज्ञान तुम्ही आम्हाला दिलं. मी मगाशी सांगून गेलो, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती. तसं संतांचा महिमा सर्वसामान्य करू शकत नाही, कारण ऐसा संतांचा महिमा आणि झाली बोलायाची हा किंवा शाब्दिकाचे काम नाही. संतांचा महिमा सर्वसामान्य जीवाकडनं होऊच शकत नाही. आणि एवढं सगळं असताना सुद्धा नाथ महाराज म्हणता काय महिमा वर्णावा किंवा काय सांगू आता संतांचे उपकार. म्हणून धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा. तुम्ही काय केलं तर शिवे अवतार धरून आणि केले त्रैलोक्य पावन. मला पुढे थोडं जास्त बोलायचं म्हणून घेतोय. शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. निवृत्तीनाथ यांचं वर्णन करत असताना नाथ महाराज म्हणतात शिवे अवतार. आता काही ठिकाणी शिव अवतार आहे, पण मी विचारल्यानंतर मला असं कळालं शिवे अवतारच बरोबर आहे. साक्षात शिवजींनी निवृत्तीनाथांच्या रूपानं प्रगट व्हावं. नीट ऐका, एक भाव सांगतो. भगवत भक्त येत असताना कुठेही येत नाही. त्याला दोन त्या ठिकाणी एक अटी आहे. कुठल्या? एक ते कुळ पवित्र असावं, तो देश पावन असावा. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घे. भगवत भक्त जन्म असे कुठेही घेत नाही. संगार भांगार कुटुंबात येतील का ते? आता तुम्हाला याही पुढे सांगतो. हरिपाठामध्ये एक भगवत भक्ताचं नाव घेतो आपण. काय? सत्वर उच्चार प्रल्हादी. हा, या प्रल्हादजींचं नाव आपण घेतो. पण राहुल दादा, जर बारीक सूक्ष्म चिंतन केलं ना, मला एक ठिकाणी फक्त प्रल्हादजी सांगायला लावले, त्यावेळेस मला हा भाव सापडला. प्रल्हादजींचं नाव आपण रोज हरिपाठात घेतोय. त्यांचं कुळ किती पवित्र असेल? कुळ किती पवित्र असेल? तुम्ही म्हणाल काय कुळ पवित्र? हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, हे फक्त तुम्ही आत्ताचा विचार करताय, पण त्यांचं कुळ किती पवित्र होतं श्रीमद भागवतामध्ये त्या ठिकाणी वर्णन आहे. एक साधा प्रश्न तुमच्या समोर उपस्थित करतो. एकट्या प्रल्हादजीच्या कुटुंबासाठी देवानं 3 वेळा अवतार घेतलाय. 3 वेळा घेतलाय दादा. हा, हिरण्याक्षयसाठी घेतला एक, हिरण्यकश्यपूसाठी घेतला नृसिंह. हा, हे पूर्व आश्रमातले कोण होते? म्हणजे पूर्व जन्मातले जय विजय. बरोबर आहे की नाही? भगवंताचे द्वारपाल होते की नाही? मग सनकादिकांनी श्राप दिला, सांगितलं तुम्हाला राक्षस योनीमध्ये जन्माला त्या ठिकाणी जावं लागेल. पण त्यांनी म्हणावं का आम्हाला लवकर भगवंताची प्राप्ती करायची, सांगितली वैर भक्ती करा. म्हणून वैर, एखाद्याचं वैर जरी असलं ना तरी तो माणूस आपल्या डोक्यात खटकीप्रमाणे राहतो. वैर भक्ती करा त्या ठिकाणी. मग हे हिरण्याक्षय आणि हिरण्यकश्यपू ऐका, यांच्यासाठी अवतार घेतला. नंतर प्रल्हादजी, त्यांचा मुलगा विरोचन आणि त्यांचा मुलगा बळी. हिरण्याक्षयसाठी अवतार घेतला, हिरण्यकश्यपूसाठी अवतार घेतला आणि वामन अवतार घेतला बळीसाठी. विचार करा प्रल्हादजींचं कुटुंब किती पवित्र असेल. विठ्ठला मग आता थोडासा निवृत्ती ज्ञानदेवांच्या कुटुंबाचा विचार करूया. तसं गंगेचं मूळ आणि साधूचं कुळ पाहू नये, पण संत महात्म्यांचं कुळ का पाहावं किंवा त्यांचं गुणानुवाद का करावं? तर ऐका, हा, त्याचं पहिलं कारण पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. एक, तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. आणखी ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. आणखी ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो किंवा तेही प्राणा पुरवते, आवडते मज नुरवते, ते भक्त चरित्र ते प्रशंसते. आणि आमच्या राहुल दादानं मला लय दिवसांपूर्वी एक ओवी सांगितली, ती माझी पाटी. पै प्रेमळाची वार्ता, जी अनुवादी ती पंडुसुता, ती मानू परमदैवता आपुली आम्ही विठ्ठला. पै प्रेमळाची वार्ता, जी अनुवादी ती पंडुसुता. जे प्रेमळ भक्त आहे त्यांचं गुणानुवाद केल्यानंतर मानू परमदैवता. महाराज, भक्ताचं गुणानुवाद केल्यानंतर आपण देवाला प्राणापेक्षा आवडतो, ते भक्त किती आवडत असतील याचाही कधीतरी विचार करा ना. ऐका, मग निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानानं मुक्ताबाई यांच्या कुळाचा थोडा विचार करूया. यांचे मूळ पुरुष कोण? तर एक एक प्रमाण मी तुम्हाला सांगेल. हरिहरपंत जावळे. कुठे? आपेगाव. हरिहरपंत जावळे, दिनेश दादा. ज्ञानोबरायांचं आडनाव जावळे. कुलकर्णी हा त्यांच्याकडे पणा होता. हरिहरपंत जावळे मूळ पुरुष झाले.
त्यांना 2 मुलं आणि 1 मुलगी झाली. रामचंद्र पंत, केशव पंत आणि मोहनाबाई. मोहनाबाई नरहरी माचवेंना देवगडला दिल्या. राहिले रामचंद्र पंत आणि केशव पंत. केशव पंतांची मुंज झाली आणि ते मरण पावले. राहिले रामचंद्र पंत. रामचंद्र पंतांना झाले गोपाळ पंत. गोपाळ पंतांना झाले त्र्यंबक पंत. आणि या त्र्यंबक पंतांपासून नामदेवरायांच्या गाथ्यात आपल्याला इतिहास सापडतो. हे त्र्यंबक पंत कोण? भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुषाधी आणि तमयाची समाधी आपेगावी. या त्र्यंबक पंतांची समाधी कुठे? आपेगावी. वर्णने भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुषाधी, तयाची समाधी आपेगावी. आणि ऐका, यांना समाधी कोणी दिली? तो गोरक्षनाथांनी समाधी दिली. कधी? गोदावरीची प्रदक्षिणा करत असताना गोरक्षनाथांनी यांना समाधी दिली. महाराज, जे लोक म्हणताना वारकरी संप्रदायाचा उगम हा ज्ञानोबरायांपासून जरा डोक्यातून काढा. नाथ परंपरा ही ज्ञानोबरायाच्या घरात पूर्वीपासून होती. मग या त्र्यंबक पंतांना 2 मुलं झाली. कोण कोण? त्या ठिकाणी एक झाले, त्या ठिकाणी वर्णन आलेले गोविंद पंत आणि एक झाले पुन्हा हरिहर पंत. या गोविंद पंतांची पत्नी निराई. अनेक वर्ष झाले पण मूलबाळ होत नव्हतं होत मूलबाळ. मग काय? यांनी गायत्रीची पुरस्चरण केली. गंगेत जायचे आणि गायत्री मंत्राचा जप करायचे. त्याच वेळेस गोरक्षनाथांचे शिष्य गहिनीनाथ तिथं आले आणि निराईला विचारलं, कुठे मालक? त्यांना कळालं आपल्या परंपरेतले कोणी आहे इथं. सांगितले ते गंगेवरती गेले. कशाला गेले? सांगितलं आम्हाला संतान नाही म्हणून गायत्रीची पुरस्चरण करताय. मग त्यांना रक्षा दिली. सांगितली ही घ्या, 1 वर्षामध्ये तुमचा पाळणा हलेल. हा, तेवढे सिद्ध महात्मे होते पूर्वी, आता नाही. आणि मग 1 वर्षानंतर महाराज त्यांना मूल झालं आणि त्याचं नाव ठेवलं काय? वेदमातर किंवा वेदमातू असं नाव आलेलं आहे. 2 ठिकाणी ब्रह्मचित्कला मुक्ताई ग्रंथामध्ये हा संपूर्ण इतिहास आपल्याला पाहायला मिळेल. वेदमातू नाव ठेवलं का? वेदाच्या कृपेनं गायत्रीची पुरस्चरण करून म्हणून वेदमातू नाव ठेवलं. आणि जेव्हा गहिनीनाथ आले, विचारलं झालं का लेकरू? हो झालं. काय नाव ठेवलं? सांगितलं वेदमातू. का वेदमातू? सांगितलं वेदाच्या कृपेनं झालं, गायत्रीच्या पुरस्चरणानं झालं. सांगितलं अजिबात नाही, व्हायचं असतं तर याच्या आधीच झालं असतं. आमच्या विठ्ठल भक्तीमुळे त्या ठिकाणी झालंय. हा, नाथ परंपरेमुळे झालंय. याचं नाव विठ्ठल ठेवा. आणि मग नाव ठेवलं विठ्ठल पंत. विठ्ठला आणि हे विठ्ठल पंत पत्नी त्या ठिकाणी कोण? रुक्मिणी आई साहेब. विठ्ठल पंत म्हणजे महावैराग्यवान आणि लहानपणापासूनच अतिशय तीक्ष्ण बुद्धी. पण शिकायला कुठे? पैठणला कृष्णाजी देवकुळे मामाच्या गावी. पूर्वीच्या काळी लेकर बहिणी आपल्या भावाकडे शिकायला पाठवायच्या, बरोबर की नाही? हा, तसं कृष्णाजी देवकुळेंकडे पैठणला ज्ञानोबरायांचे वडील म्हणजे विठ्ठल पंत शिकायला होते. आणि शिकत असताना वेद शिकले, शास्त्र शिकले. आणि मग तीर्थाटन करावी, भ्रमंती करावी म्हणून कुठे गेले? सोरटी, सोमनाथ, बेट द्वारका हे इकडे त्या ठिकाणी आले. आणि येत असताना त्र्यंबकेश्वरला त्या ठिकाणी आले. पण त्याच्या अगोदर सप्तशृंगी गडावरती आले, त्र्यंबकेश्वरला आले, ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केली. आणि ऐका, ज्या वेळेस ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केली त्यावेळेस त्र्यंबक राजांची दृष्टी त्यांच्यावरती पडली. आणि त्र्यंबक राजांची दृष्टी पडल्यानं त्र्यंबक रायाची दृष्टी विठ्ठल पंतांवरती पडल्याबरोबर त्र्यंबक राजाला सुद्धा वाटलं काय? मी यांच्या पोटी अवतार घ्यावा म्हणून शिवे अवतार धरून शिवे अवतार धरून शिवे अवतार धरून शिवे अवतार धरून एक केले त्रैलोक्य पावन, 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 केले त्रैलोक्य पावन. शिवे अवतार धरून शिवजींनी साक्षात अवतार घेतलाय. शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. संत महात्मे काय येतात त्याची 3 अनेक कारणे. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी, शोधून आले संत हिताहित जगाचे किंवा जगाच्या कल्याणा संताच्या विभूती म्हणून शिवे अवतार धरून आणि केले त्रैलोक्य पावन. पण हे निवृत्तीनाथ हे शिवरूपानं अवतीर्ण झाले, पण यांची समाधी कुठे? हो आ
ही सगळी आमची गुरुबंधू मंडळी आहे. ऐका, मला या प्रमाणाचा आबा थोडा विस्तार करायचा आहे पाऊण तासामध्ये, म्हणून मी पहिले 2 चरण अति 8 तास घेतले. नाथ महाराज निवृत्तीनाथांचं वर्णन करत असताना 3ऱ्या चरणामध्ये वर्णन करता समाधी त्र्यंबक शिखरी आणि माघे शोभे ब्रह्मगिरी. राहुल दादा ऐका, प्रत्येक संतांचं समाधीचं स्थान ठरलेलं आहे. आता समाधीचे प्रमाण गोड गोड आपण वेगवेगळ्या रागांमध्ये गाण्याचा प्रयत्न करू. एकाच प्रमाणात 4 संतांच्या समाध्या सांगतो. नामा पंढरी नाचत, ज्ञानेश्वर अलंकापुरी शोभत, सोपण संवत्सरे मिरवत आणि निवृत्ती त्र्यंबक शिखरी. या 4ही गावांची पूर्वीची नावं वेगळी. नामा पंढरी नाचत, पंढरपूरचं आत्ताचं नाव पंढरपूर आहे. त्याला नाव होतं अगोदर दिंडीरवन, नंतर पडलं पुंडलिकपूर आणि नंतर पडलं पंढरपूर. हा, नामा पंढरी नाचत, ज्ञानेश्वर अलंकापुरी शोभत. ऐका, अलंकापुरी त्याचं अगोदरचं नाव वारुण क्षेत्र, कपिल क्षेत्र, आनंदवन, अलंकापुरी आणि मग आळंदी. आळंदी वेगळी आणि अलंकापुरी वेगळी. आळंदी फक्त तेवढं गाव, पण अलंकापुरी म्हणजे पंचक्रोश सांगितले, तेथे खेटक ग्रामस्थ म्हणजे खेडपर्यंत. हा ऐका, नामा पंढरी नाचत, ज्ञानेश्वर अलंकापुरी शोभत, सोपान संवत्सरे मिरवत, आताच सासवड आणि निवृत्ती त्र्यंबक शिखरी, तेव्हाच त्रिसंदेश्वर, आताच त्र्यंबकेश्वर. प्रत्येक गावांचा वेगवेगळा इतिहास. आता मी ज्या गावाजवळ राहतो, अपभ्रष्ट रूप झाली, त्या गावाजवळ एक नाव आहे दसक आणि पंचक गाव. ऐकलंय ना, दसक आणि पंचक आबा. हा का तर रामरायाची पंचकर्म नाही दशरथ राजाची पंचकर्म रामरायानं केली, म्हणून त्याला नाव पडलं दसक आणि पंचक. पण जुन्या म्हाताऱ्या लई येड्या, असंच म्हणा, त्यांनी डायरेक्ट ते डचक पचकच करून टाकलं बाबा. हा, डचक पचक केलं. हा महाराज, आपली ही चांदोरी, या चांदोरीचं पूर्वीचं नाव चंद्रेश्वरी, पण आलंय काय चांदोरी. दातली, खोपडी, चोरकौठ या अनेक गावांचा इतिहास माझ्याकडे आहे, तेवढा वेळ नाही. ऐका, नामा पंढरी नाचत, ज्ञानेश्वर अलंकापुरी शोभत, सोपण संवत्सरे मिरवत आणि निवृत्ती त्र्यंबक शिखरी. संत महात्मे मृत्यू लोकात येतात, पण 3 गोष्टी ठेवून जातात. अनेक वेळा सांगून गेलो, त्यांची कीर्ती, त्यांचं ज्ञान आणि त्यांची समाधी. कीर्ती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. ज्ञान, नामा म्हणे देवा गेले मुनिजन, राहिले ते ज्ञान जगा माझी. आणि गेले योगीराज किंवा गेले योगेश्वर अनादि जे आधी, आणि राहिल्या समाधी जगा माझी. संत महात्मे येतात, 3 गोष्टी ठेवून जातात, त्यातल्या समाधीचा विचार आपल्याला करायचा आहे. ऐका, या 4ही भावंडांच्या समाधीचा थोडासा विचार आपण करणार आहोत. पण मुद्दा असा आहे, निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वरला कशी आली? समाधी त्र्यंबक शिखरी म्हटलंय ना, झालं काय त्याच्या अगोदर सांगून जातो. या 4ही भावंडांनी समाधी घेत असताना पुरातन शिवपीठाच्या ठिकाणी घेतली आहे. निवृत्तीनाथानं समाधी घेतली तिथे कोण? त्र्यंबका तीर्थराज. पुरविल अंतरीचे काज, त्याही तेजा माझी तेज आणि महाकाळ उज्जैन. निवृत्तीनाथानं समाधी घेतली तिथे त्र्यंबकेश्वर. ज्ञानोबरायानं समाधी घेतली शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट. ज्ञानाबाई तेथे मुकुट महाराज किंवा हे शिवपीठ शिवाचे, मूळ स्थान अगस्तीचे, जन्म झाले स्वामीचे, आणि तो हा पुण्यभूमी ठाव किंवा आळंदी हे शिवपीठ. आळंदी हे शिवपीठ, पूर्वी येथे होते निळकंठ, पूर्वी होते ते निळकंठ. हा ब्रह्मादिक तप, ब्रह्मादिक तप. येथेची पै केले, 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 येथेची पै केले. ज्ञानोबरायानं समाधी घेतली तिथे शिवपीठ आहे. माझ्या नामदेवरायांचा अभंग आळंदी महात्म्याचा. देव म्हणती रुक्मिणी, हा एकच योगी देखला नयनी, ते ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. धन्य धन्य धरातळी, जो याती दृष्टीने हाळी, तो वात येईल टाळी वैकुंठ भुवनासी. जो करील यांची यात्रा, तो तारेल सकळ गोत्रा. एकटं नाही बर का, तारेल.
सकळ गोत्रा सकळ ही कुळे पवित्रा याचे निदर्शनी आळंदी हे शिवपीठ पूर्वी येथे होते निळकंठ ब्रह्मादिक तपवरिष्ठ येथीची पै केले इंद्र येऊन या भूमिसी याग संपादिले अहर्निशी इंद्रायणी इंदुरीची पंचकृषी या पासूनी येथे त्रिवेणी गुप्त असे भैरवापासून भागीरथी वसे पूर्ववटी जे माया दिसे ते प्रत्यक्ष जाण पार्वती येथील वनवल्ली वृक्षी. हा पुढचं तुम्ही पाहून घ्या. देव येऊन येथे होती पक्षी ऐसे असे नित्य साक्षी असती नास्ती हा विरक्ती. आता पुढचं पा. निवृत्तीनाथानं समाधी घेतली तिथे त्र्यंबकेश्वर. ज्ञानोबरायानं समाधी घेतली तिथे सिद्धेश्वर. सोपन काकानं समाधी घेतली तिथे वटेश्वर. हा किंवा काय वर्णन आहे विठाला विठाला ओ विठाल विठाल वस्ती केली करी तिरी आणि मागे शोभे त्रिपुरारी असं वर्णन आहे. आणि मुक्ताबाई ऐका एक मगाशी मी प्रमाण सांगितलं त्याचा खुलासा मला 1 वर्षानं झाला. प्रमाण काय होतं नामा पंढरी नाचत ज्ञानेश्वर अलंकापुरी शोभत सोपण संवत्सरे मिरवत निवृत्ती त्र्यंबक शिकरी. आबा मला प्रश्न पडलेला याच्यात मुक्ताबाईचं नाव का नाही. पण नंतर मला कळालं मुक्ताबाईची समाधी नाही ना. निरंजनी वीज कडाडली जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. हा पण मुक्ताबाई ज्या ठिकाणी गुप्त झाली तिथं सुद्धा शिवपीठ आहे. कोण आहे तिथे तर महाराज तापेची या तिरी महद ग्राम थोर आणि वसे सोमेश्वर पुरातन विठ्ठला. या चारही भावंडांनी समाधी घेतल्या तिथे शिवपीठ आहे. राहुल दादा आतापर्यंत तुम्ही ऐकलेले प्रमाण ऐकले. आता जरा वेगळा सांगायचा प्रयत्न करतो. निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वरला कशी आली. समाधी त्र्यंबक शिकरी कशी आले. शालिवान शके 1218 आषाढ शुद्ध एकादशी भगवंताची वारी झाली आणि भगवंतानं सगळ्या संतांना म्हणावं आता तिला सुरुवात झाली. आणि ऐका शालिवान शके 1218 कार्तिक वद्य त्रयोदशीला माझ्या ज्ञानोबरायानं समाधी दिली. शालिवान शके 1218 मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला सोपन काकांना समाधी दिली. साल बदललं. शालिवान शके 1219 वैशाख दशमी माझी मुक्ताबाई बर का. माग मध्ये चांगदेवराय आणि मग माझ्या निवृत्तीनाथानं देवाला म्हणावं हे देवा घरातली सगळी ज्येष्ठ माणसं निघून गेली का कनिष्ठ गेली. कनिष्ठ गेली. ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठानं जाणं अरे उफराट कसं केलं देवा. आणि निवृत्तीनाथ नीट वर्णन ऐका एवढा मुद्दा फक्त घरी घेऊन जा का निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वरला कशी आली. सगळ्यांच्या समाध्या झाल्या आणि मग माझ्या निवृत्तीनाथांना म्हणावं निवृत्ती राज म्हणे भले केले देवा. निवृत्ती राज म्हणे भले केले देवा. आता जी केशवा सिद्ध भावे आता जी केशवा सिद्ध भावे आता जी केशवा. सिद्ध भावे आता जी केशवा. निवृत्तीदास म्हणे सहजा सहज हरी. निवृत्तीदास म्हणे सदा सहजा हरी. बोळविली सारी सुखधामा बोळविली सारी. सुखधामा बोलविली सारी. सुखधामा बोलविली सारी. दाही दिशा चित्त झाले असे सैरा. दाही दिशा चित्त झाली असे सैरा. आता शारंग धरा सिद्ध भावे आता शारंग धरा. सिद्ध भावे आता शारंग धरा. सिद्ध भावे आता शारंग धरा. निवृत्तीनाथानं काय म्हणावं निवृत्ती राज म्हणे भले केले देवा आता जी केशवा सिद्ध भावे. निवृत्ती दास म्हणे सहजा सहज हरी. बोळविली सारी सुखधामा. दाही दिशा चित्त झाले असे सैरा. आता शारंग धरा सिद्ध भावे देवा.
माझा ज्ञाना गेला, माझी मुक्ती गेली. आणि मग देवानं ज्यावेळेस निवृत्तीनाथांची ही अवस्था पाहिली, निवृत्तीनाथांच्या डोळ्यातून आसवे वाहत आहे. आणि निवृत्तीनाथानं काय म्हणावं देवाला? आता माझे श्रम नको घेऊ हरी, आता माझे श्रम नको घेऊ हरी. आता माझे श्रम नको घेऊ हरी, आता माझे श्रम नको घेऊ आता माझे श्रम नको घेऊ हरी, आता माझे श्रम नको घेऊ हरी. आता माझे श्रम नको घेऊ हरी, आता माझे श्रम नको घेऊ हरी. जावे त्र्यंबकेश्वरी समाधीसी जावे. निवृत्तीनाथानं म्हणावं देवा, माझी मुक्ती गेली, माझा ज्ञाना गेला, माझा सोपान गेला. देवा माझे श्रम घेऊ नको रे आता. अरे घरातली लहानी माणसं निघून गेली आणि मोठ्यानं राहावं तुला बरं वाटतंय का रे? आता माझे श्रम घेऊ नको. जावे त्र्यंबकेश्वरी समाधीसी, जावे त्र्यंबकेश्वरी समाधीसी. निवृत्तीदास म्हणे सहजा सहज हरी, निवृत्तीदास म्हणे सहजा सहज हरी, निवृत्तीदास म्हणे सहजा सहज हरी. निवृत्तीनाथानं म्हणावं आता माझे श्रम नको घेऊ हरी आणि जावे त्र्यंबकेश्वरी समाधीसी. त्र्यंबकला समाधीला जायचंय ना. आणि मग महाराज सगळे निघाली. नामदेवराय वर्णन करतात, नामा म्हणे देवा दिवस नाही आता, त्वरे वेगी संत सिद्ध करा. ही सगळी निघाली. पण कशानं निघाली, कुठून निघाली? तर ही पंढरपूरवरनं निघाली. यायचं कुठे बाबा यांना? त्र्यंबकेश्वरला. दिवस कमी, मग जायचं कशानं? तर महाराज विमानानं निघाली. नामदेवराय वर्णन करतात, विमानी बैसले विठ्ठल सुखमूर्ती, घेतला निवृत्ती मध्यभागी. एका बाजूनं पंढरीशी पांडुरंग परमात्मा आणि एका बाजूनं आईसाहेब रुक्माई मधी घेतलंय. निघाले. पण ऐका ना, निघाल्यानंतर लांबचा प्रवास असल्यावर आपण काय करतो? गाडीत गाणे ऐकतो. हा, कोणी गाणं ऐकतं, कोणी जागरण गोंधळ ऐकतं, कोणी लावणी ऐकतं. ज्याची जैशी आवड तसं ऐकता. हा, आणि मग निवृत्तीनाथांची ती अवस्था पाहून महाराज सगळे निघाले. पण काय करताय? वर्णन आलंय, टाळ हे मृदुंग गायन पुढती, टाळ हे मृदुंग गायन पुढती. हे मृदुंग गायन पुढती, टाळ हे मृदुंग गायन पुढती, टाळ हे मृदुंग गायन पुढती, टाळ हे मृदुंग गायन टाळ हे मृदुंग गायन पुढती, टाळ हे मृदुंग गायन पुढती. रंजवी निवृत्ती अवघे जन, रंजवी निवृत्ती अवघे जन, गीतार्थ करीती योगी मुनी जना,
करीते योगी मोने गण गीतार्थ करीते योगी मोने गण गीतार्थ करीते योगी मोने गण मुद्दा आपला चालू आहे बाबा. आम्ही ज्या प्रमाणावर विचार मांडतोय तो समाधी त्र्यंबक शिकरी. निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वरला कसे आले? तुम्ही थोडे लेट झाले म्हणून थोडं सिंहावलोकन केलं. हा जसं आपण सिरियल पाहत असताना कल क्या होगा ना आज काय झालं चालू असतं तसं म्हणून थोडस सांगितलं ऐका. निवृत्तीनाथानं त्या ठिकाणी म्हणावं आता माझे श्रम नको घेऊ हरी. पंढरपूर वरनं निघाली, विमानात बसली आणि काय करताय? हा टाळ हे मृदुंग गायन पुढती. हा रंजवी निवृत्ती अवघे जण आणि गीतार्थ करीती योगी मुनजन. आणि रंजवी ती मन निवृत्तीची. निवृत्तीनाथांच्या मनाचं रंजन करण्यासाठी गीतार्थ करताय. ते काय आपल्यासारखं चिकनी चमेली ऐकताय का? नाही 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 बाबा, हा अजिबात नाही. गीतार्थ करीती योगी मुनिजन. पण सगळे निघाले, पण जायचं कुठं? ही सगळी मंडळी कोण कोण? पंढरीशु पांडुरंग परमात्मा, आईसाहेब रुक्माई, नारा, विठा, गोंदा, ही सगळी महादा ही मंडळी कुठं आली? नामदेव वर्णन करतात, नामदेवराय वर्णन करतात. कुठं आली ही? आता त्वरे तुम्ही चला श्रप्त सुंगा. आता त्वरे तुम्ही चला श्रप्त सुंगा. आता करे तुम्ही चला सप्तशृंगा. आता त्वरे तुम्ही चला सप्तशृंगा. हे आता त्वरे तुम्ही चला श्रप्त सुंगा. आता त्वरे तुम्ही चला श्रप्त सुंगा. आता त्वरे तुम्ही चला सप्तशृंगा. आता त्वरे तुम्ही चला सप्तशृंगा. हे कार्य हे गोविंदा सिद्धी न्यावे. गोविंदा सिद्धी न्यावे. कार्य हे गोविंदा सिद्धी न्यावे. राही रखुमाई बैसले सुरगन. राही रखुमाई बैसले सुरगन. राही रखुमाई बैसले सुरगन. राही रखुमाई बैसले सुरगन. ही सगळी मंडळी आली सप्तशृंगी गडावरती. कुठं आली बाबा? पुढे येऊ का मी? सप्तशृंगी गडावरती आली. निघाले कुठून होते? बोला पटकन. हा बोलत चला. पंढरपूर वरनं निघाले आणि दिनू दादा सप्तशृंगी गडावरती आले. तिथं काय केलं? प्रमाणशीर जरा नामदेव राय. सप्तशृंगा लागी केली प्रदक्षिणा. आता नारायण सिद्ध व्हावी. मार्गी आदी माया पूजली अनंती. धन्य म्हणती मांदी वैष्णवांची. सप्तशृंगी गडावरती किती दिवस राहिले? 3 रात्र गोपाळ राहिले येथे आणि म्हणती सकळ चला आता. निवृत्तीनाथ सप्तशृंगी गडावरती 3 रात्र राहिली. तिथं काय केलं? नारदीय कीर्तन केलं. आता जरा माझ्या माता मौल्यांची संख्या जास्त आहे, थोडं सांगूनच जातो. आपला स्पेशल विषय तर सांगितलं पाहिजे. वारकरी संप्रदायाचं आणि सप्तशृंगीचं फार अलौकिक नातं आहे. आबा हे कोणी सांगत नाही, पण मला थोडं बारकावे काढायची सवय म्हणून. वारकरी संप्रदायाचं सप्तशृंगीचं अलौकिक नातं असं आहे. नवनाथांना शाबरी विद्येचे धडे जर कोणी दिले असतील तर ते सप्तशृंगीनं दिले. हा सप्तशृंगी गडाची निर्मिती कशी झाली नीट ऐका. ज्यावेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली आणि द्रोणागिरी पर्वत आणण्यासाठी हनुमंतराय गेले, त्या द्रोणागिरी पर्वत आणत असताना त्या द्रोणागिरी पर्वताचा काही भाग पडला आणि या सप्तशृंगी गडाची निर्मिती झाली. 7 शिखर आजूबाजूला आहे म्हणून त्याला सप्तशृंगी म्हटलं जातं. ऐका, ह्या सप्तशृंगीचं थोडस महत्व सांगून जातो. हिची मान का वाकडी? हा, ही 18 भुजधारी का? हिची स्थापना कोणी केली? ऐका, तर हिला सर्वात पहिलं जर कोणी पाहिलं असेल तर गवळी कुटुंबातील एका लेकरानं पाहिलं. म्हणून आजही पण चैत्र पौर्णिमेला त्या कुटुंबातील सदस्याकडे तो चैत्र पौर्णिमेचा झेंडा फडकवण्याचा मान आहे. गवळी कुटुंब. हिची स्थापना कोणी केली? मार्कंडेय ऋषींनी केली. हिची मान का वाकडी? त्याची अनेक कारणे, 2 कारण सांगतो. एक, त्या बाजूला तिचं माहेरी
आणि प्रत्येक माता माऊलीला काय आवडतं? माहेर. बरं खरं बोलल्या तुम्ही. नाही तर काय काही सासर म्हणत्या कीर्तनात असल्यावर. महाराज माहेर आहे. आणि दुसरी गोष्ट, समोरच असणारे मार्कंड ऋषी हे सप्तसतीचा पाठ करता आणि त्या सप्तसतीचा पाठाचा कानोसा ती भगवती घेते. काय करते? ती भगवती घेते आणि म्हणून त्या ठिकाणी तिची मान वाकडी. 18 भुजधारी आहे. सगळ्या देवांनी शस्त्रास्त्र तिला पुरवलं आहे. पण ब्रह्मदेवानं जे कमंडलू दिलं त्याच्यातलं पाणी सांडलं आणि गिरजा नदीची उत्पन्न झाली. जे तळ जे आहे ते गिरजा माता त्या ठिकाणी आहे. ऐका, अजून गडावरती अनेक प्रकारचे कुंडे, तांबूल कुंड आहे, काळं कुंड आहे, 9 प्रकारचे कुंडे. जिथं देवीनं पानाचा विडा खाऊन गुळणी केली ते तांबूल तीर्थ आहे. अजूनही त्याचं पाणी तांबडं आहे. जिथं देवानं काजळ धुतलं त्या ठिकाणी ते पाणी अजूनही काळे. असा अनेक इतिहास त्या ठिकाणी आहे. महाराज ती सप्तशृंगी आहे आणि वारकरी संप्रदायाचं त्याचं अलौकिक त्या ठिकाणी नातं आहे. तुम्हाला गडावर यायचं का? एका मिनिटात यायचं का? नाही यायचं? मग जाऊ द्या. अहो यायचं का? हात म्हणा. फुकट देतोय, फुकट. फुकट देतो महाराज. डोळे बंद करा. केले का डोळे बंद? तुम्ही काय टुळू टुळू पाहते? करा. मला सप्तशृंगीचं नातं सांगतो तुम्हाला आणि एका मिनिटात गडावर घेऊन जातो. केलं का डोळे बंद? माता माऊलीनो करा, नाही तर ह्या महिन्यात 1500 येणार नाही. सप्तशृंगी गड डोळ्यासमोर आणा आणि गडाची पहिली पायरी. आणि पहिली पायरी, या बाजूनं प्रसादाचे दुकान, या बाजूने दुकान. आणि महाराज ते प्रसादेवाले आवाज देते, ओ इकडे 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 चप्पल काढा. काही घेऊ नका पण चप्पल काढा. बरोबर की नाही? असे आवाज देत राहतात. प्रसाद घ्या, प्रसाद घ्या. चला महाराज, माझं हे जर नाही चाललं मी तेच करणार आहे महाराज. प्रसाद घ्या. आणि महाराज पूर्वी यायचं बरं का. पूर्वी ऐका, आपण जात असलो का लगेच तिथं एक गाणं ऐकायला यायचं. कुठलं? तू सावळी अंबा बाई ग देवी, तू सावळी अंबा बाई ग देवी, सावळी अंबा बाई ग देवी, तू सावळी अंबा बाई ग देवी. हे तू सावळी अंबा बाई ग देवी, तू सावळी अंबा बाई ग देवी, तू सावळी अंबा बाई ग देवी, तू सावळी अंबा बाई ग देवी. पुण्य राजाला पावली ग देवी, पुण्य राजाला पावली ग देवी, पुण्य राजाला पावली ग देवी, पुण्य राजाला पावली ग देवी. हे तुझं मागाचं बसन ग देवी, तुझं मागाचं बसन ग देवी, तुझं वाघाचं बसन ग देवी, तुझं वाघाचं बसन ग देवी. हे तुझं खडकाचं आसन ग देवी, तुझं खडकाचं आसन ग देवी, तुझं खडकाचं आसन ग देवी, तुझं खडकाचं आसन ग देवी. हे तू सावळी अंबा बाई ग देवी, तू सावळी अंबा बाई ग देवी, तू सावळी अंबा बाई ग देवी, तू सावळी अंबा बाई ग देवी. हे अंबाबाई लाडा लाडा ये ग, काग धरी दास नाग, धरी दास नाग, सावळी आई लाडा लाडा ये, काग धरी नाग नाग, धरी नाग. हे अंबाबाई लाडा लाडा ये ग ये ग ये ग, काग धरी दास नाग, धरी दास नाग. बाई लाडा लाडा ये ग, काग धरी नाग नाग, काग धरी नाग. हे तू ग सत्वाची खरी अंबाबाई, तुझ्यासाठी मी आलो पायी पाय, तुझ्यासाठी मी आलो पायी पायी, तुझ्यासाठी मी आलो पायी पायी. हे तू ग सत्वाची खरी अंबाबाई, तुझ्यासाठी मी आलो पायी पाय, तुझ्यासाठी मी आलो पायी पायी, तुझ्यासाठी मी आलो पायी पायी. हे तुघ पुढं पुढं, तुघ पुढं पुढं, मी ग तुझ्या माग, काग धरी लाच राग, धरी लाच राग, काग धरी लाच राग, काग धरी लाच राग. लखबा पोतराजाला भेटला, लखबा पोतराजाला भेटला,
जे लखबा पोतराजूला भेटला शहाजीच बाळ काळाचा काळ शहाजीच बाळ काळाचा काळ शिवनेरीवर जन्मला छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवबन तोरण बांधलं तोरण्याला शिवबन तोरण बांधलं तोरण्याला जोरदार टाळ्या आमच्या तिथे. बाबा माय कीर्तन बंद पडले मी जागरण गोंधळ पोट भरील शपथ महाराज तेवढी निवृत्ती दादा वेळ नाही होणार राजगुरू भाऊ पण हा ऐका तयारी ती पण ठेवली भांडवल पाहिजे ना ऐका हा तुम्ही मागची समाधी विसरली नाही ना गेली डोक्यात होती निवृत्तीनाथ कुठं आले तर हा ते रोग पडू नये म्हणून थोडा फवारा दिला बाकी काय ऐका त्र्यंबकेश्वरला आली आणि आल्यानंतर सप्तशृंगा लागी केली प्रदक्षिणा आता नारायणा सिद्ध व्हावी तिथं काय केलं प्रदक्षिणा केली त्या भगवतीची उपासना केली अजूनही 2-4 प्रमाण गोड होती पण आता ना काय का हा महाराज मग त्यांनी काय केलं वंदिली अंबिका निघाले बाहेर कीर्तन गजर पुढे होतं गोदातरी क्षेत्र धन्य त्र्यंबकेश्वर उतरले भार वैष्णवांची कुठे गेली स्वर्ध्या पंचमीचे दिवशी गेले पंचवटी उतरले तटी गौतमीचे तिथून निघाले आणि पंचमीला माझ्या पंचवटीत आली तिथं 5 दिवस राहिली हा काय काय केलं आता मालेगाव स्टँड वरती जे मंदिर आहे सुंदर नारायणाचं तेव्हा वर्णने सुंदर नारायणे गौरवीला फार केला नमस्कार वैष्णवांनी सुरस सर्व तीर्थ आदी पुरातन आणि केली नारायण तीर्थयात्रा तिथं सगळे 5 दिवस राहिले तपोवन वगैरे फिरले आणि मग दशमीचे दिवशी केले ते प्रस्थान आणि विधी नारायण सांगत असे दशमीला गेले कुठं त्र्यंबकेश्वरला आता अजून कमीत कमी समाधीचे 120 प्रमाण मी असे सांगत हा पण तेवढा वेळ माझ्याकडे नाही आता झटक्यानं सांगून देतो तिथं एक प्रमाणे काय मध्ये निवृत्ती राज पुंडलिक पांडुरंग आणि पाहती कौतुक गौतमीची एका बाजूनं पांडुरंग बसलाय एका बाजूनं पुंडलिक राय बसली मध्ये निवृत्ती राज आणि पाहती कौतुक गौतमीची पाटील नाही बर का ध्यानात घ्या हा हे ध्यानात घ्या तुम्ही पुढे नका जाऊ तुम्ही हे असं हे असं पाहती कौतुक गौतमीचे ऐका गोवधारी ती गोदावरी आणि ऐका मग तिथून दशमीला निवृत्तीनाथांचा समाधी उत्सव 5 दिवसाचा आहे हा 5 दिवस उत्सव केला निवृत्तीशी काला अमावस्येशी त्र्यंबक शिखरी प्रतिपदिशी देव निघाले बाहेर कीर्तन गजर पुढे होतं काही ऋषीश्वर राहिले तेथे बहुतेक गेले अलंकापुरा हा 5 दिवस उत्सव आहे पण ज्यावेळेस निवृत्तीनाथांचा उत्सव असतो कधी उत्सव असतो आषाढीत नाही एकादशी व्रत वद्य ज्येष्ठ मासे आणि उत्सव निवृत्तीशी केला देवी हा द्वादशी समाधी दिधली निवृत्तीशी आणि झाले उदासी अवघे जण ऐका पण समाधी देत असताना निवृत्तीनाथ कुठे होते आपण त्या ठिकाणी पंढरपूर वरनं निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वरला कशी येत आहे विठ्ठला विठ्ठला काय जरा आज या कीर्तनासाठी आणि केवळ डायमंड आलेली जोरदार टाळ्या वाजवा जरा हा तुम्ही थोडे लवकर यायचे का कुठं थांबले होते नाही ना नव्हते थांबले काय आता काय सांगताच येत नाही बा हे 2 डायमंड असल्यावर सांगता येत त्र्यंबक आम्ही पण तिकडे चाललोय आता
ऐका नाही आपण कुठे चाललोय. हा आम्ही आज विषय चालू आता त्र्यंबकेश्वर संस्थांच्या अध्यक्षा आले म्हणून सांगतो. आम्ही अभंग घेतलाय धन्य धन्य निवृत्ती देवा तुमची लिंक लागावी म्हणून. समाधी त्र्यंबक शिखरी आम्ही पूर्ण समाधी पाहतोय. आज पंढरपूरवरनं निघालो, सप्तशृंगी गडावरती आलो, तिथं गोंधळही झाला आमचा. आता पंचवटीत आलोय आम्ही. काय प्रमाण होतं सप्तशृंगालागी केली प्रदक्षिणा, आता नारायण सिद्ध व्हावे मार्गी आदी माया पूजली अनंती धन्य म्हणती मांदी वैष्णवांची 3 रात्र गोपाळ राहिली येते म्हणती सकळ. चला आता पंचमीच्या दिवशी गेले, पंचवटी उतरले तटी गौतमीची. तिथं आपण पाहतलं मध्ये निवृत्तीराज पांडुलंग पुंडलिक आणि पाहती कौतुक गौतमीची. पण भगवंतानं सगळ्यांना उठवावं, कारण दिवस नाही. सहसमुदायाशी उठवावे शारंग धरा आणि हरिहरेश्वरा जाऊ. आता सगळे निघाले, उठले वैष्णव आणि ऋषिकेशी आणि आले त्र्यंबकाशी अवघे जण. त्र्यंबक मध्ये आले. निवृत्तीनाथांचा उत्सव 5 दिवसाचा मी सांगून गेलो. 5 दिवस उत्सव केला. निवृत्तीशी काला अमावस्येची त्र्यंबक शिखरी प्रतिपदिशी देऊन निघाले बाहेर. कीर्तन गजर पुरे होत. ऐका, हे त्र्यंबकेश्वरला आले, पण तिथं काय केलं. आपल्याला त्र्यंबकेश्वरची एकच नदी माहिती, कुठली, गोवधारी. पण वर्णन आहे नामदेवरायांचं. पुष्करणीच्या काठी वैष्णवांचा भार, देव ऋषीश्वर जेवताती अवघिया पात्रे वाढिली नारायणे आणि सोडती पारणे निवृत्तीराज. हा सगळे जेवायला बसले. कुठे, निवृत्तीनाथांच्या मंदिराच्या पाठीमागे जी एक त्या ठिकाणी असा पाट आहे, ती पुष्करणी नावाची नदी. पुष्करणीच्या काठी वैष्णवांचा भार, देव ऋषीश्वर जेवताती अवघिया पात्रे वाढिली नारायणे. देवानं पत्रवाळ्या वाढल्या. आबा आपल्याला वाढायची लाज वाटती. देवानं पत्रवाळ्या इथे वाढल्या आणि पांडवांच्या यज्ञातल्या उचलल्या. हा म्हणजे देवानं हे काम केलंय राजगुरू भाऊ, आपल्याला करायला लाज वाटते. हे देवानं. मग काय झालं पुढे ऐका. जेवण झाल्यानंतर काय ना तंबाखू खायची सवय राहते दाजी. काहींना हा फिक्रो को में धुओ को उडाता चला गया. हा मी फिक्रो को धुए में उडाता चला गया. काय ना ती सवय असते. पण जेवण झाल्यानंतर असं वर्णन आहे काय, पुष्करणीच्या काठी वैष्णवांचा भार, देव ऋषीश्वर जेवताती अवघियास पात्रे वाढिली नारायणे सोडती पारणे निवृत्तीराज. आणि वर्णन आहे पुंडलिक रायानं त्या ठिकाणी सगळ्या संतांना अवघिया संत बैसले निवाडे आणि वाटताती विडे पुंडलिक. पुंडलिक रायानं सगळ्यांना पानाचे विडे वाटावे. मग समाधीला निघाले आणि मग धूप पंचारती गंधाक्षदा वाहती पूजिला निवृत्ती वैष्णवांनी. निवृत्तीनाथांचं पूजन केलं आणि मग निघाले. आणि मग त्यांची समाधी झाडायला कोण नारा विठा गोंदा पाठविला महादा आणि झाडावया शेजा पुढे झाले. नामदेवरायांच्या 4ही पोरांना ही समाधी झाडावी. ज्ञानोबरायांची समाधी जशी आत्ताची नाही, 88 वेळा समाधी निश्चळ, हा तसं निवृत्तीनाथांची समाधी सुद्धा कशी आहे, अनादी आहे. आणि मग ज्यावेळेस निवृत्तीनाथ चालले त्यावेळेस ज्ञानोबराय समाधी घेत असताना देव निवृत्ती आणि धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया, जावनी आसनावरी बैसले ज्ञानेश्वर. आणि पुढे काय ठेवली, ज्ञानेश्वरी. तसं निवृत्तीनाथांची समाधी घेत असताना निवृत्तीनाथांनी जो ग्रंथ ठेवला त्याचं वर्णन आलंय. निवृत्ती देवे ग्रंथ केला होता सार आणि ठेवीला समोर विठोबाच्या. सार नावाचा ग्रंथ त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि मग निवृत्तीनाथांना समाधी देण्यासाठी पुंडलिक राय आणि पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. आणि ते वर्णन करत असताना पुंडलिके मिठी निवृत्तीचे गळा, पुंडलिके मिठी निवृत्तीचे गळा, पुंडलिके मिठी निवृत्तीचे गळा, पुंडलिके मिठी निवृत्तीचे गळा. अवघियांचा डोळा आसवे येते, अवघियांचा डोळा आसवे येते, पुंडलिके मिठी पुंडलिके मिठी मग आम्ही सांगून गेलो अगोदर त्या ठिकाणी निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वरला कशी आली. त्यांचं अनादी हे स्थळ आहे. सगळी समाधी झाली. आपण त्या समाधीचं वर्णन केलं.
वर्णन केल्यानंतर लाभ काय? जो कोणी बैसेल समाधी श्रवणा तया प्रदक्षिणा पृथ्वीची. समाधी श्रवणाचा जो धरील ध्यास नाही नाही दोष पातकांचा. हा समाधी श्रवण करता निषेधिनी त्यासी चक्रपाणी देईल भेटी. एवढे लाभ त्या ठिकाणी आहे. आणि ही समाधी आपण श्रवण केली का? समाधी त्र्यंबक शिखरे, समाधी त्र्यंबक शिखरे, समाधी त्र्यंबक शिखरे, समाधी त्र्यंबक शिखरे, मागे शोभे ब्रह्मगिरी, मागे जोगे ब्रह्मगिरी, मागे शोभे ब्रह्मगिरी, मागे शोभे ब्रह्मगिरी, मागे शोभे ब्रह्मगिरी, मागे शोभे ब्रह्मगिरी. ती ब्रह्मगिरी का आहे याची सुद्धा दोन गोड कथा आहे. ब्रह्मदेव इथं का आले, त्याच्या पाठीमागचं कारण काय, तिला ब्रह्मगिरी नाव का पडलं, तेवढा वेळ आपल्याकडे नाही. म्हणून अगदी शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन असे जे निवृत्तीनाथ आहे, त्या नाथ महाराज वर्णन करता निवृत्तीनाथाचे चरणी आणि शरण एका जनार्दनी. नाथ महाराज त्यांना शरण जात आहेत, त्यांना वंदन करतायत. पण ऐका ना, मी सांगून गेलो, नाथ महाराज निवृत्तीनाथांना धन्यता देतात का? धन्य धन्य निवृत्ती देवा का म्हणतात? त्याचं कारण ज्ञानाचा प्रवाह जो मर्यादित स्वरूपाचा होता तो या समाजाला उपलब्ध करून दिला, म्हणून ते धन्य धन्य आहे. पण ऐका, याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एक शिव अवतारी महापुरुष जन्माला आले. भक्तीचा त्या ठिकाणी प्रवाह जसा निवृत्तीनाथानं प्रवाहित केला, पण त्या भक्तीच्या प्रवाहाचा सांभाळ शिव अवतारी महात्म्यानं केला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आल्यानंतर गावातला पुतळा पाहिला, फार आनंद वाटला. आणि म्हणून सांगावं असं वाटतं, कसा होता 12व्या शतकातला महाराष्ट्र. ओम नमो श्री जगदंबे करुण प्रारंभे डब्बावर थापतून तुन्याचा, बाबर थापतो तुझ्याचा, असं जरा वळून. हे डब्बावर थापतून तुन्याचा, डब्बावर थापतून तुन्याचा, डब्बावर थापतून तुन्याचा, डब्बावर थापतून तुन्याचा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शिवप्रभूच गात गुणगान जिरहाजी जी, शिवप्रभूच गात गुणगान. जिरहाजी जी, शिवप्रभूच गात गुणगान. जिरहाजी जी. टाळी वाजवायची प्रत्येकानं. हा दादा 5 मिनिटं राहिले, थोडा आवाज द्या बरं मोकळा. आधी नमन साधू संताला, आधी नमन साधू संताला, एकनाथाला रामदासाला, रामदासाला. हे तुकाराम गाडगे बाबांच्या गुरुचरणाला जिरहाजी, गुरुचरणाला जिरहाजी, गुरुचरणाला जिरहाजी. नमन महाजे रामानंदाला, नमन महाजे रामानंदाला, सुभद्रा मातेला, पांडुरंगाला, पांडुरंगाला. मुक्कामी 12 गाव पिंपरीला शाहिरी साज चढविला, पूर्ण करून शाहिरी साजाला. शाहीर दिंडे गातो बोबड्याला, गातो बोबड्याला जिरहाजी, गात बोबड्याला जिरहाजी, गात बोबड्याला जिरहाजी. हे मुजरा महानाचा शाहिराचा, महाराष्ट्र भूच्या चरणाला. मुजरा मानाचा शाहिराला. कसा होता 12व्या शतकातला महाराष्ट्र? ऐका मंडळी, माझा वेळ संपलाय, पण आदरणीय राजगुरू भाऊंची, आमच्या राहुल दादांची विनंती, आबांची पण, म्हणून मस्त. अरे 12व्या शतकातल्या महाराष्ट्रावरती पौर्णिमेचा चंद्र खिळखिळीत होता, सोन्या नाण्यानं नाहत होता 12व्या शतकातला महाराष्ट्र. पण दृष्ट लागली, अरे विंध्याचलाच्या पाठीमागून 8000 अक्ष पठाण धुळीचे लोट उठवीत या महाराष्ट्राच्या भूमीवरती चालत आले. आणि येणाऱ्या शत्रूचं नावही कळालं, अल्लाउद्दीन खिलजी.
अरे धनधान्याची लूट केली यात नबल काय, पण तारुण्य आणि सौंदर्य सर्व स्वावर लुटल्या जाऊ लागलं. माझ्या भारत मातेचं वर्णन किती गोड केलंय. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लागे डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. महाराज याच भारत मातेचं वर्णन करत असताना शास्त्रानं सुद्धा म्हणावं, अरे भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती आहे. अरे भारतासारखा देश नाही, महाराष्ट्र सारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, रामकृष्ण हरी सारखा मंत्र नाही, आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही महाराज. आणि त्याच भारत मातेमध्ये आम्ही जन्माला आलोय. ही महाराष्ट्राची भूमी म्हणजे साधू संतांची भूमी, ज्ञानोबराय तुकोबरायांची भूमी, पण करपून गेलाय महाराष्ट्र. जिजाऊ मातेनं भवानीच्या चरणावरती साकडं घातलं आणि म्हणावं, हे महिषासुरमर्दिनी पाहतेस काय, पुत्ररत्न दे. अगर रामासारखा सदाचारणी करेल, कृष्णासारखा राजनीती करेल, पण त्याच्यासाठी काय कर. दारू घडबाया आता दारू घडग, दारू घडबाया आता दारू गडबया आता दारू गड, दारू गडबया आता दारू घडबाया आता दारू गडग, दारू घडबाया आता दारू गडबया आता दारू गड, दारू गडबया आता. हे दारू घडबाया आता दारू गडग, दारू घडबाया आता दारू गडबया आता दारू गड, दारू गडबया आता. हे दारू घडबाया आता दारू गडग, दारू घडबाया आता दारू गडबया आता दारू गड, दारू गडबया आता. दारू घडबाया आता दारू गडग, दारू घडबाया आता दारू गडबया आता दारू गड, दारू गडबया आता. हे आदि अंबिका, अंबिका भगवती, आदि अंबिका, अंबिका भगवती. बोध परडी, परडी घेऊन हा बोध परडी, परडी घेऊन हाती. हे बोध ज्ञानाचा, ज्ञानाचा पाझळ, ज्ञानाचा, ज्ञानाचा पाझळ. हे बुध बुध भक्त नाचती, गोंधळा येई गो, येई हो जगदंबे गोंधळा, येई हो, येई हो जगदंबे गोंधळा, येई हो, येई हो जगदंबे. हे मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी आहा, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. हे मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. हे मल्हारीची वारी, मल्हारीची वारी आहा. मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची हे वारी. तर देह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तर देह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हे त्यामध्ये दुःख यातणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हे तुम्ही अठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव 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 म्हणा रे, वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरं येईल, हे जरी नाही काल. सरद शेवटी बा काळ बांधून नेईन, सरद शेवटी बा. सरती शेवटी बा काळ बांधून नेईल, सरती शेवटी बा. हे एका जनार्दनी आमचं काय बा जाईल, एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. एका जनार्दनी आमचं काय बा जाईल. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. पिंगळा 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 महाद्वारी, कोणी बोललो तुझे का पिंगळा महाद्वारी आहा. पिंगळा महाद्वारी, कोणी बोलत होते का पिंगळा महाद्वारी. हे पिंगळा महाद्वारी
महाद्वारी कोणी बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा पिंगळा महाद्वारी माझ्या जिजाऊ मातेनं भाव भक्तीचा जोगळा त्या भवानीच्या चरणावरती वाहिलं. ज्यावेळेस माझ्या राजमाता धर्ममाता जिजाऊ साहेब शिवनेरी गडावरती गेल्या आणि शिवनेरी गडावरती गेल्यानंतर त्यांना विचारण्यात आलं, मा साहेब जेव्हापासून तुम्ही शिवनेरी गडावरती आला तेव्हापासून तुम्हाला काही खावंसं प्यावंसं वाटत नाही? माझ्या जिजाऊ मातेला डोहाळे विचारण्यात आले. माझ्या जिजाऊ मातेनं उत्तर दिलं, अहो लक्ष्मीबाई, मला खाण्यापिण्याचे डोहाळे नाही. मला डोहाळे कशाचे सांगू तुम्हाला? जिले टोप धरावा, म्यान तलवार हाती घ्यावी, घोड्यावरती स्वार व्हावं आणि जो कोणी माझ्या हिंदूंच्या माया बहिणींना उचलून नेईल त्या हैराणाचं शिर एका बाजूला आणि धड एका बाजूला करावं, असे डोहाळे माझ्या जिजाऊ मातेला लागले होते. असे जर डोहाळे या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक माता माऊलीला झाले तर का शिवबाचं राज्य येणार नाही? शिवचरित्र सांगत बसलो तर 2 तास संपूर्ण जातील. पण अगदी ज्यांच्यामुळे हिंदू म्हणून जन्माला आलोय, एकदा मोठ्या प्रेमानं हात वरती करा. करा हात वरती, जय जयकार करूया. क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. काय आवाज आहे? अरे छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठा मोळे मावळे असताना आवाज ऐसी निकालो कि साला पाकिस्तान हिल जाए. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. रघुमा घुमाय 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 घुमाय